नमस्कार. मराठी रेसिपीजमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक खास आणि सर्वांच्या आवडीचा चॉकलेट केक स्पॉन्ज. एकदम मऊ, हलका आणि स्वादिष्ट चॉकलेट केक तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर हा केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक भांडं प्रीहीट करून घ्यायचं आहे. इथे एक मी पातेले घेतलेलं आहे. तुम्ही कुकर किंवा कढई घेऊ शकता. कुकर थोडा जास्त उंचीचा घ्यायचा. याची शिट्टी काढून ठेवायची आणि मगच आपण हा प्रीहीट करून घेणार आहे. 10 ते 15 मिनिट आपण हे भांडं प्रीहीट करून घ्यायचं आहे. यानंतर इथे मी बटर पेपर कट करून घेते. चौकोनी घडी घालायची बटर पेपरची आणि भांड्याच्या मापानं याला कट करून घ्यायचं. बटर पेपर नसेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा तेल घालायचं, 1 चमचा मैदा घालायचा आणि तो सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचा आणि यामध्ये शिल्लक राहिलेला मैदा असतो तो बाजूला काढून घ्यायचा. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा केकचा टीन तयार करू शकता. इथे मी बटर पेपर कट करून घेतलाय, तो या केकच्या टीनमध्ये घालायचा. याला वरून थोडंसं तेल लावायचं. यामुळे आपण केक ज्या वेळेस डिमोल्ड करू त्यावेळेस तो सहजपणे निघेल. यानंतर इथे मी 1 कप आणखी वरती पाव कप मैदा घेतलाय. तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा, अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची, 2 टेबलस्पून कोको पावडर घालायची. हे सर्व आपण चाळणीने चाळून घ्यायचं. यामुळे मैद्यामध्ये काही गुठळी असतील तर त्या वरती राहतील आणि आपण जे सोडा आणि बेकिंग पावडर, कोको पावडर घातली आहे ती एकसारखी मिक्स होईल. यानंतर आपण केकसाठीचं बॅटर तयार करूया. या ठिकाणी आपण दह्यापासून हे बॅटर तयार करतोय. अर्धा कप दही घ्यायचं, यामध्ये अर्धा कप साखर घालायची. पिठी साखर सुद्धा तुम्ही इथं वापरू शकताय. दह्यामध्ये साखर विरघळू द्यायची. यानंतर यामध्ये पाव कप तेल घालायचं. यानंतर यामध्ये आपण 7-8 ड्रॉप व्हॅनिला एसेन्स घालायचा. हे सर्व मिक्स करून घेऊया. साखर विरघळल्यानंतर यामध्ये आपण जे मैदा चाळून ठेवलेला तो घालायचा. आता आपण हा मैदा यामध्ये मिक्स करायचा. बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय तर आपण यामध्ये दुधाचा वापर करणार आहे. अर्धा कप दूध इथं मी घेतलेलं आहे. दूध आपण यामध्ये एकाच वेळी सर्व घालायचं नाही. थोडं थोडं दूध घालत हे यामध्ये मिक्स करायचं. हलक्या हाताने याला एकसारखं मिक्स करायचं आहे. हे आपलं बॅटर तयार झालंय. एवढं बॅटर तयार होण्यासाठी मला अर्धा कप दूध इथं लागलेलं आहे. आता आपण जो केकचा टीन तयार करून ठेवलेला यामध्ये हे बॅटर घालायचं आहे. बॅटर यामध्ये घातल्यानंतर थोडंसं असं किचन ओट्यावरती टॅप करायचं. यामुळं यातील जे एअर बबल्स तयार झालेले असतात ते निघून जातील. इकडे आपलं भांडं सुद्धा हे प्रीहीट झालेलं आहे. यामध्ये एक जाळी घातलेली आहे मी. यावरती हे भांडं ठेवायचं आहे. झाकण लावून आपण याला 40 ते 45 मिनिट बेक होऊ द्यायचं आहे. यावेळी आपण 30 मिनिटांनंतर एकदा चेक सुद्धा करायचं आहे की केक बेक झालाय का नाही ते. 30 मिनिटं झालेत. आपण चेक करूया केक आपला कसा झालाय तो. टूथपिकच्या मदतीने इथे मी हा केक चेक करते. टूथपिकला आपलं इथे बॅटर लागलेलं आहे. या म्हणजेच आपला केक अजून बेक झालेला नाही. तर झाकण लावायचं आणि आपण मध्यम गॅसवरती 10 ते 15 मिनिट आणखी केक हा बेक होऊ द्यायचा.
लक्षात ठेवायचं 30 मिनिटाच्या अगोदर झाकण अजिबात उघडायचं नाही. तर आता बरोबर इथे 45 मिनिटं झाली आहेत. आता आपण बघूया आपला केक बेक झालाय का. परत एकदा मी टूथपिकच्या मदतीने चेक करते. बघू शकताय टूथपिक क्लीन निघाली आहे, म्हणजे आपला केक इथे व्यवस्थित बेक झालेला आहे. तर हा केक आता मी बाजूला काढते. कापड ठेवायचं याच्यावरती आणि आपल्याला हा थंड होऊ द्यायचा. केक नेहमी थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायचा. केक इथं थंड झालाय. आता आपण काढून घेऊया. सगळ्यात आधी आता चाकूच्या मदतीने याच्या कडा सैल करून घ्यायच्या, म्हणजे अगदी सहजपणे हा केक इथून निघेल. बघू शकताय अगदी सहजपणे हा केक इथून निघलेला आहे. आता यावरतीचा बटर पेपर आहे तो काढून घ्यायचा. एकदम परफेक्ट असा स्पॉन्ज इथे बनून तयार झालाय. एकदम मऊ आणि हलका हा चॉकलेट केक तयार होतो. तर हा चॉकलेट केक स्पॉन्ज नक्कीच तुमच्या कुटुंबातील सगळ्यांना आवडेल. रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. मराठी रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवीन आणि स्वादिष्ट रेसिपींसाठी बेल आयकॉनला हिट करा. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसह. तोपर्यंत आनंदी रहा आणि